हे असं जेव्हा येतं मेंटेनन्स बॉक्स इज ॲट द एंड ऑफ द सर्विस, तेव्हा खाली जायचं, जिथून आपण शाई घेतो तिथून असा मेंटेनन्स बॉक्स आणायचा. हा मेंटेनन्स बॉक्स मिळतो. आपलं प्रिंटर इप्सॉनचंच आहे, त्याच्यामुळे इप्सॉनचंच बरोबर देतात ते. आणि हे मेंटेनन्स बॉक्स वायरलेस वर्कशॉपमधून स्क्रूड्रायव्हर मिळतो, तिथून स्क्रूड्रायव्हर आणायचा, स्क्रूड्रायव्हरने काढायचं आणि हा त्याच्यामध्ये फिट करायचा. मग ह्याच्यामध्ये बरेच जण काय करतात की प्रिंट येत नाही म्हणून इथे क्लिक करतात. मी इथे क्लिक करून काही उपयोग नाही आहे. हे ओके केलं तर असं येतं. रिप्लेस नाव केलं, कंप्लीट जरी केलं तरी असंच येणार आहे, इज एंड ऑफ द सर्विस. तर याच्यावर एकच पर्याय आहे, खालून जाऊन मेंटेनन्स बॉक्स आणणे आणि चेंज करणे. हा स्क्रूड्रायव्हर आणायचा आणि याने असं काढायचा मेंटेनन्स बॉक्स. हे असं निघतं आणि त्याच्यानंतर इकडे बोर्ड घालायचं फक्त. हे असं निघतं, असं फक्त खेचायचं. हा मेंटेनन्स बॉक्स दाखव ना हा निघाला. आणि मग आपला आता नवीन हा मेंटेनन्स बॉक्स बसवायचा. ठीक आहे, पर्सेंट. आता आपण मेंटेनन्स बॉक्स टाकलेला आहे. आपण हा जुना काढला. आता आपण कंप्लीट करूया. एखादा खराब कागद टाकायचं. बघा बोथ साईड प्रिंट आहे, तर हाच खराब कागद टाकू. प्रिंट दिल्याच का अगोदर बघ नाही, कागद काढतो बाहेर. अगोदरच्या प्रिंट दिल्या असतील तर ते क्लिअर करून टाकायच्या. ते कुठलं ओपन केलंस ते नाही, परत जा. प्रिंटचं ऑप्शन कुठे आहे? हां तो नाही. कंट्रोल प्लस पी केलं तर आपल्याला ते दिसतंय. इनेबल प्रिंटिंग नव्हती केली म्हणून ते दिसत नव्हतं. रेडी आहे म्हणजे काय प्रिंट पेंडिंग्समध्ये नाही आहेत. ठीक आहे, आता तर आपण हे जुनं पान टाकायचं आणि त्याच्यावर टेस्ट करायची. मेंटेनन्स बॉक्स इज नॉट रिकग्नाइज, इन्स्टॉल इट करेक्टली. आपण कंप्लीट करूया, कन्फर्म करूया. ओके म्हणत आहे. कॉपी देऊन बघू एखादी. हीच देऊ प्रिंट आणि आली प्रिंट. आलेली आहे प्रिंट. अशा रीतीने मेंटेनन्स बॉक्स इन्स्टॉल करून झालेला आहे.